नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। 2 दिवसात कोजागिरी पौर्णिमा येत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध हे व्हायलाच हवं। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। हा दूध मसाला आपण घरच्या घरी बनवत आहोत। अप्रतिम चवीचा मसाला होतो, त्याचबरोबर आरोग्यदायक आणि फार छान सुंदर चवीचा होतो। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। 4 ते 5 इथं अंजीर घेतलेले आहेत, 10 ते 15 मिरी दाणे घेतले, जायफळ घेतलेलं आहे, 15 आपण हिरवी वेलची घेतली, 15 काजू घेतलेले आहेत, 1 चमचा हळद घेतली, 4 ते 5 आपण अक्रोड घेतलेले आहेत, 15 बदाम घेतलेले आहेत, 1 चमचा सुंठ पावडर घेतली आणि खडी साखर घेतलेली आहे। आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स बऱ्यापैकी सुकवून घ्यायचे आहेत, म्हणजे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। पाहू शकत असं थोडंसं ह्याचं मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण आपण हा जो दूध मसाला आहे हा बाहेर ठेवला तर कमीत कमी 1 महिनाभर टिकतो, फ्रीजमध्ये ठेवला तर 2 ते 3 महिने छान टिकतो। तर बाहेर जेव्हा आपण हा दूध मसाला बाहेर ठेवणार तर त्याचा कुबट वास येऊ नये किंवा खराब होऊ नये, म्हणून आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। पहा तुम्ही इथे मी मिरी दाणे घेतलेले आहेत, तर मिरी दाणे, हळद आणि सुंठ ह्याच्यामध्ये घेतलेला आहे। तुम्ही म्हणाल कोजागिरी पौर्णिमा आणि सुंठ मिरी दाण्याचं काय काम आहे? थंडीचे दिवस आहेत आणि हा जो मसाला आहे हा आपल्याला कोजागिरीसाठी तर उपयोगाचा येत आहेच, पण इतर वेळेसही तुम्ही हा दूध मसाला तुम्ही दुधामध्ये टाकून घेऊ शकता, कारण आता थंडीचे दिवस येत आहेत, बऱ्यापैकी सर्दी, खोकला, वातविकार वाढतात। तर अशा वेळेला जर तुम्ही या दुधाचा वापर तुमच्या आहारामध्ये ठेवलात तर मला वाटतं नक्कीच त्याचा बराचसा फायदा होईल। तर इथं आता ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे, छान असे डाग पडेपर्यंत हे ड्रायफ्रूट छान आपण भाजून घेऊया। पाहू शकत असाल तुम्ही, हे पहा, आणि मंद गॅसवरती हे भाजायचं आपल्याला, गॅस फास्ट ठेवू नका। फार छान चवीचा हा दूध मसाला होतो, करून पहा तुम्ही। आता दूध मसाला करायचा झाला तर आपण फक्त बदाम किंवा काजू एवढ्याच ड्रायफ्रूट्सचा वापर करतो, पण इथं मी बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत। अंजीर घेतले, अक्रोड घेतले, वेलची घेतलेली आहे, मिरी दाणे घेतलेत, सुंठ, हळद घेतली, खडी साखरही मी घेतलेली आहे। त्यामुळे हा मसाला जो आहे हा आपल्याला कोजागिरीसाठी तर आहेच, पण थंडीसाठीही आरोग्यदायक आहे। आता हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला। गरम मिक्सरला लावू नका, कारण गरम जर मिक्सरला लावलं तर ड्रायफ्रूट्सचं बऱ्यापैकी तेल सोडतात आणि लगदा होतो। त्यासाठी काय करायचं, पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग आपण याची मिक्सरला पावडर करून घ्यायची। आता याच्यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर घेतली मी, 1 चमचा हळद घेतलेली आहे। हळद तर गुणकारी आहेच, पण हळदीमुळे आपल्या दुधाला कलरही फार छान येतो। त्याचबरोबर खडी साखरेचे खडे थोडेसे मी कुटून घेतले, हे पहा, 2 ते 3 चमचे आपल्याला खडी साखर याच्यामध्ये घ्यायची। आता या ठिकाणी मी हळद घेतलेली आहे, त्या जागेवर तुम्ही छान असे केशरच्या काड्याही घेऊ शकता। अर्ध जायफळ मी किसून घेतलेलं आहे, पहा तुम्ही, पावडर करून घेतली जायफळाची, आणि पल्स मोडवरती हा आता मसाला आपण तयार केलेला आहे। एकदम जास्ती बारीक पावडर करू नका, थोडीशी जाडसर ठेवा, म्हणजे दुधामध्ये चवीला फार छान लागते। हे पहा, अशी जाडसर आपल्याला ठेवायची। पल्स मोडवरती आपल्याला करून घ्यायचं आहे हा, जास्ती मिक्सर फिरवू नका, नाही तर मग त्याचा लगदा होईल। म्हणून अगदी थोडाफार 1-2 सेकंदासाठी मिक्सर पुढं मागं फिरवा आणि त्याची पावडर करून घ्या। आणि इथं आपला हा छान असा दूध मसाला तयार आहे। अगदी कोजागिरी विशेष म्हणायला काही हरकत नाही आहे, त्याचबरोबर थंडीसाठी आरोग्यदायक म्हणूनही ह्याचा वापर तुम्ही करा। छान असा हा मसाला आपला झालेला आहे। आता आपण दूध करायला घेऊया। 2 ग्लास मी इथं दूध घेतलेलं आहे। आता हे मोजून घेतलेलं नाही, मी ग्लासने मोजलेलं आहे। कमीत कमी हा ग्लास 200 मिलीचा असू शकतो, तर 400 मिली आपण इथं दूध घेतलेलं आहे, पहा तुम्ही। आणि आता एका ग्लासला 1 चमचा आपल्याला ही पावडर घ्यायची आहे। आता तुम्ही कोजागिरीसाठी किती दूध घेता आणि किती त्याला हवं आहे, आता तुम्ही जर समजा 8 ते 10 ग्लास दूध घेतलं तर 10 ग्लास दुधासाठी 10 चमचे आपल्याला मसाला वापरायचा आहे। तर इथं मी 2 ग्लास दूध घेतलेलं आहे आणि 2 ग्लाससाठी 2 चमचे वापरलेला आहे। आता इथं मी जो ड्रायफ्रूट्सचा मसाला बनवला हा 200 ग्राम आपला मसाला झालेला आहे एवढ्या ड्रायफ्रूट्समध्ये।
पण तुम्हाला जर जास्ती करायचं असेल, अगदी 2-4 लिटर दूध उकळून त्याच्यासाठी मसाला करायचा असेल, तर ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तर इथं पहा, आता 2 ग्लासला मी 2 चमचे मसाला घेतलेला आहे आणि एक 7 ते 8 मिनटासाठी हे छान असं दूध आपल्याला उकळून द्यायचं आहे. पहा तुम्ही, जेवढं दूध आपण उकळून देऊ तेवढं त्याचा मसाल्याचा पूर्ण जो अर्क आहे तो आपल्या दुधामध्ये उतरतो. आता इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे, पण तुम्ही जर गाईचं दूध घेतलं तर गाईचं दूध थोडंसं पातळ असतं, त्यासाठी थोडीशी मिल्क पावडर तुम्ही वापरू शकता. मी 5 ते 6 केशर काड्या घेतलेल्या आहेत इथं, आणि ह्या केशरचा स्वाद आणि कलरही आपल्या दुधाला छान उतरतो. हा पहा, अगदी मंद गॅसवरती हे दूध आपल्याला 5 ते 7 मिनटासाठी उकळून द्यायचे. बऱ्यापैकी घट्ट असणारं दूध घ्या तुम्ही. कोजागिरीसाठी जेव्हा तुम्ही दूध घेणार तेव्हा छान असं घट्टसर दुधाचा इथं वापर करा. म्हशीचं दूध घेतलं तर फार छान चव येते या मसाल्याची आणि दूधही घट्ट असतं. आणि गाईचं दूध जर तुम्ही घेतलं तर थोडीशी मिल्क पावडर तुम्ही वापरा त्या दुधासाठी, म्हणजे आपला दूध मसाला त्याचबरोबर हे जे मसाला दूध आहे हे फार छान चवीचं होईल. ते हे पहा, इथं आता एक 7 ते 8 मिनटासाठी मी छान असं आणि सतत पळीच्या साह्याने ढवळत राहा, म्हणजे दूध खाली लागणार नाही आणि त्याची सायही मोडली जाईल. हा पहा, एक 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला दूध उकळून घ्यायचं आणि आता सर्व करूया. पहा तुम्ही, फार छान चवीचा हा दूध मसाला होतो आणि जेवढा तुम्ही घरी बनवाल तेवढा चवीचाही छान होतो आणि व्यवस्थित आपण काय म्हणतो, विकतच्या दूध मसाल्यापेक्षा ह्या मसाल्याचं दूध चवीला छान लागतंच. आणि शिवाय 4 ते 5 आपल्याला जेवढं 4 ते 5 लिटर दूध घ्यायचं आहे त्याच्यासाठी जेवढा हवा आहे तेवढा आपल्याला बनवता येऊ शकतो. ते हे पहा, इथं आता आपण हे मसाला दूध सर्व करूया. पाहू शकत असाल तुम्ही, अप्रतिम चवीचं हे दूध होतं. आता याला साखर घालायची वरून गरज नाही, कारण आपण खडी साखरेचा वापर केलेला आहे. गोड जर दूध आणखीन थोडंसं गोड हवं असेल तुम्हाला तर थोडं साखरेचं प्रमाण इथं वाढवू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे आपलं कोजागिरी विशेष मसाला दूध तयार आहे. फार छान चवीचं होतं. अगदी कोजागिरीसाठी असं नाही, पण तुम्ही आता थंडीचे दिवस येत आहेत तर थंडीच्या दिवसातही ह्या मसाला दुधाचा तुम्ही बऱ्यापैकी आहारामध्ये वापर करा. आणि असं दूध मसाला करून ठेवा. आता मी 200 ग्रॅम मसाला केलेला आहे, पण तुम्हाला जर जास्ती करायचं असेल तर ड्रायफ्रूट्सचं प्रमाण वाढवा आणि भरपूर सारा मसाला अगदी 2 महिन्यासाठी करून ठेवा. करून पहा, मसाला दूध पिऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.